इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात. दिनेशनं ठरवलं होतं की इम्प्रेशन टाकावं, पण पहिला बॉल अडगलीमध्ये आला. लॉंग ऑफच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला आणि टायमिंग चुकलं. तिथे पहिल्या बॉलवर आलेली पहिली विकेट सांगली संघाच्या गोलंदाजाला मिळतीये. अमित नावाचा गोलंदाज. ओ हो काय वेगळा बॉलिंग ऍक्शन आपण पाहतोय. काही वर्ष जर आपण 15 ते 16 वर्ष जर क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर डोकावून पाहिलं तर या बॉलिंग ऍक्शन पॉली ॲडम्स नावाचा एक गोलंदाज साऊथ आफ्रिकाच्या टीममध्ये गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळायचा. आणि तंतोतंत त्याच पद्धतीनं ही गोलंदाजी अलग है उनका अंदाज, वेगळा ऍक्शन. यावेळेस ओ क्या बात आहे, जबरदस्त बॉलिंग. टप्पा अप्रतिम बघायला मिळालाय. लाईन लेंथ, दिशा, तंत्रशुद्ध गोलंदाजी. इथून मात्र आदेश सारख्या एका चांगल्या खेळाडूला थांबवलंय या गोलंदाजानं. गोलंदाजीचं ऍक्शन जर आपण पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये जसप्रीत बुमराह असतील, पलीकडच्या काळामध्ये लसित मलिंग असतील आणि आताच्या घडीला चर्चेमध्ये असणारा पाकिस्तानचा एक गोलंदाज तारिक याच्या गोलंदाजीचं ऍक्शन देखील संपूर्ण विश्वामध्ये चर्चेत राहिला. यावेळेस मात्र अतिरिक्त बाउन्स, इथून मात्र वॉर्निंग देखील दिली जाईल. नो बॉलचा इशारा देखील, व्हाईट बॉलचा इशारा देखील दिला जातोय. धावसंख्या आपण पाहिली, टोटल धावा 2 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल ओव्हर पिच, ग्लान्स करण्याचा प्रयत्न केलाय. सिली पॉइंट मधून चेंडूला पुश केलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. कडक फटका बघायला मिळाला, कडक टायमिंग बघायला मिळालाय. आदेश कडूच्या बॅट मधून आलाय हा शानदार चौकार. संयमी क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. फुलटॉस बॉल, इथे काय घडलंय? बिमर बॉल आलाय. लाईन लेंथ, बोटावर असणारं नियंत्रण, हातावर असणारं नियंत्रण मात्र अमितनं सोडलं. इथून मात्र या फुलटॉस बॉलला बॅटचा जरी स्पर्श झाला असता ना तरी तुम्हाला डीप थर्डमॅनच्या दिशेने एक चौकार बघायला मिळाला असता, पण टायमिंग साधता आलेला नाहीये. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. आता ज्या पद्धतीने बॅटिंगसाठी उभा आहे बघा, पूर्णपणे त्याचा बॅटिंग ऍक्शन, त्याचा रिदम, त्याचा फॉलो बघितला तर लेदर बॉलच्या क्रिकेटसाठी तो तयारीत असतो. इथून मात्र पंचांनी इशारा दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. या षटकामध्ये जर आपण पाहिले गोलंदाजी छान झाली. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर सलगचे वाईड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. एकच बॉल बॅटला स्पर्श झालाय, त्यामध्ये एक चौकार बघायला मिळाला. पण 3 वाईड, 1 नो बॉल देखील चालू षटकामध्ये बघायला मिळतंय. संघाचा प्रमुख गोलंदाज अमित थोडासा अजूनही त्याला सूर गवसलेला नाहीये. फ्री हिट कंटिन्यू राहील कारण आपण नो बॉल पाहिला होता आणि त्याच्यानंतर आलेला व्हाईट बॉल. थोडीशी चर्चा, थोडीशी वार्तालाप आपण पाहतोय. गाईडलाईन दिल्या जातील कशा पद्धतीने गोलंदाजी करावी. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा हार्डलाईन डिलिव्हरी होती. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. इथून मात्र एकच धाव मिळतीये. एका धावेवर समाधान प्राप्त करावं लागेल. स्ट्राईक रुटेट झाली आहे. स्ट्राईक रुटेट झाल्यानंतर आपण पाहतोय संदीप पाटील, अर्थातच पप्पू नावाचा खेळाडू या मैदानावर आपण पाहतोय. या मैदानावर पप्पूच्या बऱ्याच धावा झाल्या आहेत. या मैदानावर पप्पू बराच क्रिकेट खेळलाय. मग लेदर बॉल सोबत असेल, टेनिस बॉल सोबत असेल, फार मोठा प्रवास क्रिकेट मधून त्याचा राहिला. इथून आणखी एक बॉल, शॉर्ट ऑफ लेंथ, बाउन्स करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुल करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. संदीप पाटील याला देखील पहिला बॉल मात्र या गोलंदाजानं डॉट टाकलाय. शेवटचा बॉल या षटकातील. जवळजवळ आतापर्यंत 9 बॉलचं षटक पडलंय मित्रांनो. इथे पहा, सेन्सिबल क्रिकेट. स्ट्राईक रुटेट केली आहे, सिंगल कन्वर्ट केली आहे, स्ट्राईक आपल्या बाजूला ठेवली आहे. पहिलं षटक संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय टोटलची जाऊन पोहोचली आहे
ती 10 या आकड्यावर, ज्यामध्ये आपण 3 वाईड 1 नो बॉल पाहिला. तदनंतर याच बॉलवर आपण एक चौकार देखील पाहिला. अशा एकूण 38 सर्कलच्या पहिल्या षटकामध्ये आलेल्या या 10 धावा या ठिकाणी पाहतोय. बाद होणारा खेळाडू आपण पाहिला होता दिनेश कडू याला. मॅचच्या पहिल्या बॉलवर लॉंग ऑफच्या वरून ठोकण्याचा प्रयत्न केला, संपर्क चांगला झाला नाही. तिथून मात्र तो झेल बाद होऊन परतला. नवीन गोलंदाज आशिष पाटील नावाचा गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. ऑलराऊंडर कॅटेगरी मधून येणारा आशिष सांगडे संघाकरता कशा पद्धतीने योगदान देईल. अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अशी मैदानं फार ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत नाहीत. जैन पिढीचं एक मैदान या ठिकाणी शिल्लक आहे, जिथे तुम्हाला ग्रास बघायला मिळते, झाडांची वर्दळ पाहायला मिळते. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन आशिष हॉस्पिटल एंड कडून पंचांना पास करून बॉलिंग ट्रॅकवर. स्लो बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केलाय. इथे चूक झाली होती, टायमिंग झालेलं नाहीये, पण निश्चितपणे पहिला बॉल या ठिकाणी बीट केलाय. ही खासियत आहे या गोलंदाजाची. त्याच्या बॉलिंग ऍक्शनवर तुम्ही जाऊ शकत नाही. कोणत्या वेळेस कोणता बॉल टाकावा हे त्याला पूर्णपणे माहिती आहे. आशिष विपक्ष संदीप, बिग बॅटल. एका चांगल्या गोलंदाजामध्ये आणि एका चांगल्या फलंदाजामध्ये असणारं हे युद्ध. इथे मात्र शॉट ऑफ लेंथ आहे. लॉंग लेगच्या वरून चाललाय बॉल, सीमा रेषेच्या बाहेर पप्पूच्या बॅट मधून आलाय. हा धमाकेदार षटकार. काय फटका सजवला होता, जागा तयार केली. लॉंग लेगच्या वरून बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर, षटकार. नेक्स्ट बॉलवर आता गोलंदाजावर दबाव आला असेल, कारण पहिला बॉल डॉट केल्यानंतर आपण पाहिलं पप्पू याला षटकार ठोकताना. आशिषचा पुढचा बॉल आणखी एक शॉट ऑफ लेंथ आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चाललाय. इट्स अ फंटास्टिक स्ट्रोक, षटकार. सलग 2 षटकार बघायला मिळालेत. पुढचा बॉल, षटकारांची हॅट्रिक होईल का? येस. ओ हो, 1 बाउन्स ओव्हर दोरो चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. तक छोडेंगे नाही नाव आहे संदीप पाटील. गल्ली पासून दिल्ली पर्यंत आणि दिल्ली पासून अखाती देशापर्यंत क्रिकेटचा प्रवास ज्यानं केलाय, हा तो खेळाडू. फुलटॉस आहे, फुलटू वसूल केलाय. आशिषवर या ठिकाणी भारी पडलाय. संदीप पाटील नामक या खेळाडूची बॅटिंग, अव्वल दर्जाचा स्ट्रोक, आउट ऑफ द पार्क, षटकार. पूर्णपणे दमखम दाखवतोय. इतक्या वर्षानंतर देखील काय बॅटिंग आहे. आणि केवळ या मैदानाचा सराव नाही आहे, या मैदानाचा अनुभव नाही आहे, या मैदानाच्या मातीशी तो जोडला गेलाय. कारण वर्षभर पप्पू पाटील, संदीप पाटील याचा जो सराव पाहाल तर याच मैदानावर दररोज त्याचा वॉर्मअप, फिटनेस पहा, अतिशय सुंदर. ओ हो, क्लासिकल क्लासिकल फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चाललाय बॉल, सीमारेषा ओलांडत. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक, 4 धावा.
टुर्नामेंट के खिलाडी, कारण पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या नव्हत्या, बरोबर 10 धाबांवर रोखलं, परंतु दुसरा षटक फुल टू वसूल. संदीप पाटीलची तुफान आतिषबाजी. 0-6, 6-4, 6 वाईट 4 अशा एकूण मागील षटकामध्ये 27 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या. आशिष संघाचा प्रमुख गोलंदाज, प्रमुख खेळाडू, परंतु आशिषला अभय दिलं नाहीये. संदीप पाटीलनं ज्या पद्धतीनं गोलंदाजी आली ना, ज्या दिशेला चेंडू आला ना, त्या दिशेनं त्याचे फटके बघायला मिळाले. मग पहिला बॉल आपण पाहिला लॉंग लेगच्या दिशेनं, दुसरा बॉल आपण बॅकवर्ड स्क्वेअर लगला पाहिला, तदनंतर लॉंग ऑनला एक चौकार पाहिला, तदनंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील आपण चौकार पाहिला. म्हणजे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी संदीपच्या बॅटमधून आपण पाहिली आहे. तिसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय परत एकदा अमित याच्या हातामध्ये आपण पाहतोय. यावेळेस आणखी एक अखूट टप्प्याचा बॉल आहे, हवेमध्ये बॉल चाललाय, जेल खाली आलाय खेळाडू, लॉंग रनिंग, इथून मात्र आणखी एक झटका लागतोय सोनारी संघाला. पण करायचं तर ते वय असतं 14 ते 15 वर्षामध्ये सुरुवातीचं स्थान क्षेत्ररक्षण करण्यासाठी. आणि आपण पाहिलं प्रणय याला सध्याच्या घडीला सांगडे संघामध्ये ज्याचं स्थान आहे ते केवळ आणि केवळ क्षेत्ररक्षक, आणि त्यामुळे निश्चितपणे एक चांगला झेल त्याच्या हातातून आपण पाहिलाय. अगदी 9वीचा विद्यार्थी या ठिकाणी या चालू सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. अशा पद्धतीनं अगदी लांब लचक पळून कॅच घेणं हे सोपं नसतं, पण सोपं करून दाखवलंय. पुढचा बॉल यावेळेस शॉटअप पुल करण्याचा प्रयत्न, झेल खाली आलाय खेळाडू. इथे मात्र प्रशांत कडू आल्या मात्र माघारी परतावा लागलाय. एकाला पाठवावं तर दुसरा देखील त्याच्या जागेवर मात्र तेच काम करताना आपल्याला बघायला मिळालंय. मी निघालो, तुम्ही येताय का? झुकाने वाला चाहिए. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 27 आल्यानंतर सांगडे संघ अगदी कॉन्फिडेंटली त्यांचा कॉन्फिडन्स जो होता तो लो झाला होता. पण कुठेतरी अमित भोपी नावाच्या गोलंदाजानं परत एकदा चांगलं कमबॅक केलंय. कारण मागील 2 चेंडूमध्ये 2 सफलता प्राप्त केल्या, ज्यामध्ये आदेश आणि प्रशांत कडू हे दोन्ही मोठे खेळाडू माघारी परतवले. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रितेश कडू नावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना बघायला मिळतोय. प्रितेश कशा पद्धतीने योगदान देईल? सोनारी संघ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक फार वेगळी ओळख राहिली. मग त्या काळामध्ये सिद्धिविनायक सोनारे असेल, प्रमोद स्पोर्ट सोनारे असतील, वेगवेगळ्या नावानं ओळखला जाणारा हा संघ आताच्या आघाडीच्या या क्रिकेटमध्ये नावं जरी बदलली तरी बरेच क्रिकेटर आपल्याला ते दिसतात. इथे मात्र डिफाईन लीग रिझन मध्ये चाललाय, टायमिंग प्रॉपर बघायला मिळालाय. इट्स अ 4. किती संघर्ष आला, कितीही कठीण काळ आला ना, तरी क्रिकेटशी जोडली जाणारी जी मैत्री आहे ना ती कधी तुटू शकत नाही. जिव्हाळ्याचे संबंध क्रिकेटनं आम्हाला खूप काही दिलं, मान दिला, सन्मान दिला, पैसा दिला, ओळख दिली. तुमच्या आमच्यासारखे मित्र या ठिकाणी जोडले गेले, नाहीतर या क्रिकेट वाचून तुम्हा आम्हाला कोण ओळखत होतं? इतकी ताकद या 3.5 अक्षरांच्या क्रिकेटमध्ये आहे मित्रांनो. संपूर्ण विश्वाला सामावण्याच्या ताकद ठेवणाऱ्या या क्रिकेटच्या रंगीबिरंगी दुनियेची एक सुंदर अशी ट्रॉफी आपण पाहतोय, जिचं नाव आहे डॅडी ट्रॉफी 2026. नेक्स्ट बॉल इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. उजव्या बाजूने चेंडू चाला, लेग स्टंपला पिच केला बॉल.
व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून दिला जातोय. एक अवांतर धाव या ठिकाणी जोडली जाईल. चांगल्या गोलंदाजीनंतर या गोलंदाजांना बऱ्याचदा चुका केल्या आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये देखील पहिल्या बॉलवर विकेट घेतल्यानंतर त्यानं 3 व्हाईट आणि 1 नो बॉल टाकला होता. इथे देखील या षटकामध्ये 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतल्यानंतर थोडीशी लेंथ आणि लाईन बदलताना आपल्याला बघायला मिळतीये. ओ चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. पहा काय बॉलिंग या ठिकाणी होतीये. थोडीशी पंचांसोबत चर्चा या ठिकाणी साधली गेली आहे. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढला, लंग अपच्या वरून चाललाय. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. 4 धावा. जवला होता पूर्णपणे एखाद्या बॉलवर तुटून पडावं ना. पडलाय. 3 बॉलला प्रितेशनं फेस केलं. 2 बाउंड्रीज त्याच्या बॅट मधून आपण या ठिकाणी पाहिल्या. एक डीप फाईन लेग, एक लॉंग ऑफच्या दिशेनं. नेक्स्ट बॉल इथे शॉट पुल केलाय. गॅप मध्ये बॉल बघायला मिळतोय. गोळीच्या वेगानं आलाय. प्रयत्न केले गेले, पराकाष्ठा केली गेली, परंतु अंततः विजय मात्र बॉलचा झालाय. आणखी चौकार. टोटल धावा नंतर 50 धावा सोनारी संघाने आपल्या स्कोर बोर्डवर लावल्यात. कारण होतं संदीप पाटीलची फटकेबाजी, कारण आहे प्रितेश कडूचे चौकार. 4 बॉल मध्ये 3 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. आज मात्र सांगली संघाचे प्रमुख गोलंदाज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाहीयेत, कारण सांगली संघ गोलंदाज म्हणून ओळखला जातो आणि त्यांचे 3 प्रमुख गोलंदाज आजच्या मॅच मध्ये खेळत नाहीयेत. नवीन गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल. प्रथमेश पाटील नावाच्या गोलंदाजाला आपण हॉस्पिटल एंड कडून गोलंदाजी करताना या ठिकाणी पाहू. डॅडी ट्रॉफी 2026 पहिला दिवस, 4 दिवसाची शृंखला आणि क्रिकेटचं जबरदस्त आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पहिला बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न केला गेलाय. अगदी शांततेनं या क्रिकेटच्या खेळामध्ये संदीप पाटील आपण पाहिलंय. जेव्हा जेव्हा खराब बॉल आले ठोकून काढलं, जेव्हा जेव्हा चांगलं बॉल आले त्यांना सन्मान देखील दिलाय. ही चांगल्या खेळाडूची एक ओळख आहे आणि ती ओळख या ठिकाणी दाखवतोय. संयम आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर पिच आलाय. लॉंग ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. 2 धावा या ठिकाणी झपाट्यानं पूर्ण केल्यात. 2 धावेनिशी धावसंख्या आपण पाहतोय बाबन या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. जैन पिढीच्या प्रशस्त दालनामध्ये सुरू असणारी सुंदर अशी स्पर्धा. विकेट जर आपण पाहिली तर लेदर बॉलची विकेट आहे, ज्यावर तुम्हाला ग्रास बघायला मिळतीये. येथे लेट कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथून आणखी एक डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. सलगचे 2 बॉल संदीप पाटीलला डॉट केलेत या गोलंदाजानं. नाव आहे प्रथमेश पाटील. कुठेतरी 3 षटकामध्ये धावा आल्या होत्या, त्याचा थोडासा समाचार घेतोय. इथून आणखी एक चांगला बॉल. काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या 3 बॉल मध्ये जर आपण विचार केला तर या गोलंदाजानं खर्च केल्या होत्या 2 धावा. चौथ्या बॉलवर एक सिंगल. 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. नेक्स्ट बॉल यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बॉल बाहेर जातोय.
पंचांनी दुजोरा दिलाय. वाईट बॉल, अवांतर धाव जोडली जाईल. या चालू इनिंग मधला 6वा वाईट बॉल आपण पाहिलाय. एक षटक ज्यादा टाकलंय सांगली संघाच्या गोलंदाजानं. इथे आणखी एक बॉल आलाय, 7वा वाईट या डावातील. खराब गोलंदाजी. लाईन आणि लेंथ जर आपण पाहिली तर तुम्हाला चालण्यासाठी पळण्यासाठी देखील ट्रॅक चांगला आहे. वारंवार गोलंदाज चूक का करतायत हा प्रश्न नक्कीच मनामध्ये या ठिकाणी पडतोय. यावेळेस चांगली गती आहे, चांगली लेंथ. इथून मात्र आणखी एक डॉट बॉल आपल्याला बघायला मिळालाय. शेवटचा एक बॉल या ठिकाणी या षटकातील असेल. फुलटॉस बॉल, लोवर फुलटॉस करून घेतलाय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलं जाईल. 4 षटकाच्या अखेरीस मित्रांनो धावसंख्या जर आपण पाहिली आहे तर तब्बल 55 धावा, 3 गडी बाद. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजाचं टाळ्यांनी कौतुक होणं फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाजानं या ठिकाणी कमबॅक केलं, केवळ 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. 5व्या षटकामध्ये जात असताना आता सोनारी संघ किती आकड्याला गवसणी घालेल हे देखील आपल्याला बघायला मिळेल. कारण अजूनही सलामीला आलेला संदीप पाटील जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी करतोय. आणि त्यात जर स्कोर जर आपण पाहिला तर वैयक्तिक 30 धावांवर या ठिकाणी त्याची बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. शेवटचं षटक, टीम मीटिंग या ठिकाणी घेतली जाते. चला मीटिंग करू नका मित्रांनो. शेवटच्या षटकामध्ये आपण रोशन पाटील याला या ठिकाणी पाहू. झाडांच्या सावलीमध्ये आपण बऱ्याच प्रेक्षकांना या सामन्याचा आनंद घेताना पाहतोय. सायंकाळच्या सत्रामध्ये एक भयान गर्दी या मैदानावर आपण पाहिली आहे. पण टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांना पडलेला खंड बऱ्याच वर्षानंतर परत एकदा एक चांगली स्पर्धा या मैदानावर होतोय. JNPT झालेलं प्रायव्हेटीकरण आणि तदनंतर हे जे मैदान आहे ते MCA ने राखीव केलं होतं. पण काही कारणास्तव हा करार रद्द झाला. नाहीतर ही टुर्नामेंट या मैदानावर आपल्याला खेळता देखील आली नसती. कारण MCA प्रायव्हेट आणि तदनंतर आपण डगआउट पाहतोय. हा मैदानाचं जे प्लॉटिंग आहे पूर्णपणे ग्रास मध्ये बदललं गेलं असतं. स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केला गेलाय. अक्रॉस द लाईन येऊन स्टंपच्या मधोमध संदीप पाटील याला पकडलाय. जबरदस्त बॉल आली आहे. एक महत्वाची विकेट. पप्पू बॅक टू द डगआउट. विकेट. बिग फिश इन द नेट. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला. स्वीप करण्याचा प्रयत्न केला संदीप पाटील. मात्र ज्यावेळेस संदीप पाटील बॉल खेळण्यासाठी वाकला होता तोपर्यंत चेंडू हा पॅड लाईनवर आला होता. पंचांनी पूर्णपणे या ठिकाणी हेरलं आणि फलंदाजाला बाद केलं. पुढचा बॉल. यावेळेस लेग स्टंपवर बॉलला पिच केलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत. सांगितलं जाईल इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव जोडली जाईल. टोटल धावा आपण पाहतोय 56 धावा. अब तक 56. 3 षटकामध्ये 55 धावा असणारा सोनारी संघ, 50 धावा असणारा संघ कुठेतरी अडगळीच्या या अडचणीमध्ये आला. इथे आणखी एक शॉर्ट बॉल होता. या खराब बॉलवर मात्र खराब बॅटिंग करताना बघायला मिळालाय. कारण टायमिंग होणं फार गरजेचं होतं पण इथे टायमिंग झालेलं नाहीये. धावा झालेल्या नाहीयेत. धावांना मात्र पूर्णपणे ब्रेक लावलाय सांगली संघाच्या गोलंदाजांनी. इथे षटक पूल केलाय. हवेमध्ये बॉल आलाय. डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर जाणारा आणखी एक षटकार. मध्ये मिनिश पहिल्या बॉलवर डॉट झाल्यानंतर दुसरा
फुलटू वसूल केलाय. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा हा खेळाडू. आणखी एक तडाखा दिलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. हवेमध्ये बॉल झेलखाली आलाय खेळाडू. आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर. असेल आपण पाहतोय स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती. आपल्या वडिलांना 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आपल्या वडिलांना समर्पित केली जाणारी ही क्रिकेटच्या माध्यमातून आदरांजली. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जेव्हा स्पर्धा या मैदानावर व्हायच्या आपल्या मुलाच्या पाठीमागे भक्कमपणे एक भिंतीप्रमाणे आपण मोरेश्वर दादांना पाहिलं. प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण त्यांची या ठिकाणी आपल्याला आठवण येईल. कारण जेव्हा जेव्हा क्रिकेटची स्पर्धा होईल ना, भागेश ठाकूर यांच्या मनामध्ये ती जागा आजही निश्चितपणे घर करून आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये बाबा नावाचं अस्तित्व असणं फार गरजेचं आहे. आणि त्या अस्तित्वाला आज या ठिकाणी सलाम ठोकला जातोय. या स्पर्धेमध्ये त्यांना उजाळा दिला जातोय. पुढचा बॉल यावेळेस चांगला बॉल होता. इथे काय घडलंय? नव्या नियमातून तुम्ही अशी धाव घेऊ शकत नाही. शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आहे. आपण पाहतोय रोशन पाटील शेवटच्या षटकामध्ये षटकार खाल्लाय, पण निश्चितपणे गोलंदाजी वाख्यानं जो केली आहे. विकेटी टिपल्यात, डॉट बॉल ही आली आहेत. अंतिम बॉल ओव्हर पिच बॉल टॉप पेज आहे. हवेमध्ये बॉल जेल खाली खेळाडू आला. मात्र 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेताना मात्र खेळाडू बाद. षटक संपला जाईल 5वं. एक डाव या ठिकाणी संपला जातोय. एका डावानंतर धावसंख्या टोटलची जाऊन पोहोचली आहे 64 धावा. 65 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जात आहे. चला नेक्स्ट मॅचला नावाची छाया, बाबा नावाची प्रतिमा, बाबा नावाचं अस्तित्व आणि पिता नावाचा आशीर्वाद ज्यावेळेस आपल्या डोक्यावरून जातो ना, त्यावेळेस त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला जातो अशा वेगवेगळ्या उपक्रमातून. म्हणूनच मोरेश्वर दादांना स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती चषकाच्या माध्यमातून भागेश ठाकूर यांच्या वतीनं त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं उजाळा दिला जातोय. डॅडी चषक 2026. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत असताना इथून पहिला डाव संपलाय. डावामध्ये बदल आपण करूयात, आवाजामध्ये बदल. आज दिवसभर ज्यांच्या आवाजातून आपण समालोचन ऐकणार आहोत, एका बाजूला राष्ट्रीय भाषेचे समालोचक शिंदेशाही बाणा अमित म्हात्रे सर यांचा आवाज ऐकू आणि त्यांच्या साथीला आपण पंडित सर यांचा देखील आवाज या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. तद्वर आजच्या दिवसामध्ये मी घेतोय रजा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद अतिशभाई पाटील यांचा आपण आवाज ऐकलात. अगदी सकाळच्या सत्रापासून त्याने चांगले अशी आपल्या मुखातून सर्वांना मंत्रमुग्ध केलं. उद्घाटन कार्यक्रम, त्याच्यानंतर 2 मॅचेसचा
धावतं वर्णन आपण ऐकलात. आणि इथून ते रजा घेतात कारण पुढं कल्याणमध्ये त्यांचा प्रोग्राम आहे. आणि आता आमच्या समवेत संतोष पंडितजी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी हार्दिक स्वागत करतो डॅडी चस्कामध्ये. पुढच्या मॅचला त्यांचा आवाज आपण नक्कीच ऐकू शकता. आणि दिवसभर आज आणि आमचे साथी स्कोरर दीपेश कडू सोनारी हे मात्र स्कोरिंगच्या भूमिकामध्ये आहेत. एस पंच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचे. आणि आमचे पंचाच्या भूमिकेमध्ये रुपेशजी पाटील मॅनफॉर्म तिगाडी आणि लालचंद गावंड सर मॅनफॉर्म वाघिलवाडा. आणि याच्यानंतर मॅच असेल या दोन संघातून जिंकणारा संघ आणि मगाशी जो सामना जिंकला तो पांजा तर पांजे संघ. आणि मॅचला आपण सुरुवात करूया. स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती चषक 2026 डॅडी चषक. तो मुकाबला शीघ्र ही शुरू कीजिए और वक्त बर्बाद मत करो, समय के साथ चलो. इसके बाद क्वार्टर फाइनल का मुकाबला आप सभी की आंखों के सामने होगा. तो जीतने के लिए सांगड़े टीम को जो टारगेट रखा है 5 ओवर में 65 का टारगेट है. तो फिलहाल सांगड़े की बल्लेबाजी कैसी होगी और ये बल्लेबाजी करने के लिए उनके 2 बैट्समैन मैदान के अंदर प्रवेश कर चुके हैं. स्ट्राइक के ऊपर इस बार देखा जाए बल्लेबाज जो खेल रहे आशीष पाटिल, नॉन स्ट्राइकर एंड पे अमित भोपी और सोनारी की तरफ से आरंभिक गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर पहला मैंडेटरी पावर प्ले लेके गेंदबाज का नाम है मिस्टर आदिश करो. सोनारी एक्सप्रेस से काफी ये मशहूर है. एक्सप्रेस यहाँ टाउनशिप के मैदान के ऊपर कैसी दौड़ेगी कैसी भागेगी इसका सामना करेंगे आशीष पाटिल. पहली गेंद कैच की संभावना है लेकिन फील्डर तैनात है वहां. जरूर बाउंड्री लाइन के अंदर ही गेंद को रोक लिया है. तब तक मिलेगा इस गेंद के ऊपर सिंगल और सिंगल के साथ देखा जाए खुद का और टीम का खाता ओपन. स्कोर 1. भागेश ठाकुर मित्र परिवार का ये बहुत ही शानदार आयोजन. पूरी तरह से भागेश ठाकुर के मित्र सभी यहाँ बैठे हुए हैं और यही प्रेम है ना. जैसे भगवान श्री कृष्ण के ऊपर सभी पेंद्या बिंद्या लोगों का प्रेम था ना, उस तरह से भागेश भाई के ऊपर इनका प्रेम है. पेंद्या है यस. कुणाल पेंद्या नहीं, कुणाल हैंडसम है. देखिए कोई भी चक्कर में पड़ सकती है उसके. और झटका लगा. विकेट नंबर पहला. बैक टू द डगआउट और बैक टू द डगआउट आ रहे बल्लेबाज मिस्टर अमित भोपी अंडा लेके वापस. लागेल का सर? येस भागेश भाई पिंटे भाई स्टंप बघा. अंपायर बसलाय बरोबर नाही ना? बरोबर आहे. पंचांना बरोबर माहिती आहे कसं बसवायचं तो.
और पहला झटका डंडा अस्त व्यस्त किया आदेश ने। ओ अच्छी बॉल, सही टप्पा, सही लेंथ, और गेंद देखिए जैसा सांप कैसा फुंकारता है उस तरह से उड़ गई। और लेदर भी थी, मुझे लगता है कि आदेश इधर ही खेलता है, तो घर का मैदान है ना, वो जानता है इस मैदान का अंदाजा भी उसे। लंबा रन पे दौड़ना शुरू कर दिया अंपायर को क्रॉस करते हुए। ओ इस बार टप्पा थोड़ा सा बिल्कुल थोड़ा पीछे रखा था, लेकिन वो लेदर का है तो बिल्कुल उन्हें टप्पा सही पकड़ा हुआ है। टेनिस बॉल और लेदर में फर्क बहुत है। और देखिए ये बॉल थोड़ी उड़ती है ज्यादा टेनिस, हाँ, और बीच में उछाल भी आती है, लेकिन वो बॉल अलग है। हाँ ये अलग है, वो क्या होता है, स्विंग होता है, ये स्विंग नहीं, ये टर्न होता है, कट होता है बॉल। यस, जोरदार पंच किया है कवर के ऊपर, बाउंड्री की संभावना जा रही है। बॉल की जीत होगी क्या? नहीं, पैरों के ऊपर गेंद को, पैरों से गेंद को अड़ाया है दिनेश कड़ुवाड़ फील्डिंग। क्या एफर्ट दिखाया। और ये कौन है? ये तो डैनियल विक्टोरिया लग रहा है। रोनित कड़ू, देखिए डैनियल विक्टोरिया, और उसके देखने के बाद वही होता है। अरे वाह, राकेश भाई के सुपुत्र रोनिक, हेयर बी स्टाइल बिल्कुल सही। और महेश साहब कड़ू इनके भी सुपुत्र है, प्रणीत कड़ू, तो क्या बात है। ये अभी देखिए पप्पू भाई के नेतृत्व में सभी अंदर आ रहे, तो यही है ना मौका। लेकिन इस प्रकार रन 4 रन बोर्ड के ऊपर, और ये पहली वाइड आ चुकी है आदेश। प्रणीत कड़ू देखिए, ये दोनों मुझे लगता है हम पप्पू भाई के नेतृत्व में आए थे चांदी के ट्रॉफी में, हमें याद है आज भी। तो ये बहुत छोटे थे, बहुत बड़ी मजा आती थी इनके दोनों मेरी दादा के सुपुत्र। लेकिन पहला फर्स्ट ओवर खत्म हो चुका है और स्कोर बन चुका है 4। 1 विकेट के नुकसान पे सांगड़े टीम का स्कोर है। आने वाले 24 बॉल शेष है, और जीतने के लिए मेरे हिसाब से रन चाहिए 61 चाहिए दावा। पप्पू भाई, ये पंडित जी अगर मंत्र फेंकेंगे तो ग्रहण हट जाएगा ना। हाँ, वो करना ही चाहिए। तुम 4-4 दिन खाना नहीं खाना चाहिए, ग्रहण लगे हुए। 4 पे स्कोर, और ही उड़ाया, चल गई बाहर, चल गई बाहर उड़न खटोले पे। नंबर मिलेगा 6, आ गया बल्ले से क्रॉस लाइन, इट्स ह्यूज 6। पाटिल ने एक जोरदार तमाचा लगाया। और देखिए आशीष भी एक ऐसे खिलाड़ी है सांगड़े के कि ये दम तक रह सकता है ना, तो सोनारी के लिए झटका भी हो सकता है, ऐसी उनकी स्ट्रांग बल्लेबाजी है। और चांबो देखिए, चांबो सांगड़े है, चांबो जग्गा भाई ये हमेशा होते रहते। देखिए उल्टा बल्ला चलाया और चौका मिलेगा,
और चौका मिलेगा थर्ड मैन सीमा रेखा के बाहर। चल गई गेंद, सीमा रेखा का दर्शन और आ गए 4। टोटल रन बन गए बोर्ड के ऊपर 14। इस बाउंड्री के बदला स्कोर आ चुका है 14 के घर में। और एक बार फिर से क्रॉस लाइन जरूर खेलने गए थे लेकिन संपर्क हुआ नहीं। गेंद और बल्ले के बीच एक अच्छी बॉल और इसी के साथ लगभग देखा जाए तो टीम का स्कोर 14 पे रुका हुआ है। और ये देखिए ये डैडी ट्रॉफी को हमारे एक जबरदस्त गायक और क्रिकेट प्रेमी मिस्टर आर्यन अनिल पाटिल जो हमरापुर फाटे से मैच का आनंद ले रहे, आपका भी हार्दिक स्वागत। और इस बार लॉन्ग ऑन के ऊपर खेला हुआ शॉट है, पप्पू के पास गेंद चली गई, एक टप्पे के साथ गेंद को पकड़ा हुआ है और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 15 के घर में। एक विकेट के नुकसान पे देखिए अपना खुद का मकान है सब्जी का, उसमें बैठकर देखिए कई बार कहीं देखते रहते मजा लेते हैं। और ये देखिए हल्दी के चक्कर में फंस गया था, याद है ना आपको। आर्यन पटेल आपका हार्दिक स्वागत। बिल्कुल आप मैच का आनंद ले दिए। और ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है, इस बार स्क्वायर लेग के ऊपर खुद आदेश तैयार थे गेंद को उठाने के लिए, मगर सिंगल के साथ सांगली टीम का स्कोर जा रहा है 16 के घर में। यहां से हम देख सकते हैं आशीष पाटिल व्यक्तिगत 12 पे खेल रहे, जयेश पाटिल 4 गेंदों 5 गेंदों का सामना किया, वो 3 पे खेल रहे। आशीष सामने है, ओ थोड़ी सी धीमी बॉल आ गई है, टाइमिंग हुआ नहीं अच्छा गेंद और बल्ले के बीच, मगर एक सिंगल के साथ तो टीम का स्कोर आगे बढ़ता है, यानी कि स्कोर पहुंचा है 17। 2 षटकानंतर सांगडे संघाची धाव संख्या 17. 17ला एक गडी मैदानाच्या बाहेर, अजूनही आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा पाहिजे 48. 18 चेंडू आणि 48 धावा, 48 धावा आणि 18 चेंडू। यहां से विनर टीम के साथ होगा सेकंड राउंड का मुकाबला। 18 बॉल 48, 18 चेंडू आणि 48 धावा, 48 धावा आणि 18 चेंडू। आदेश फिर से एक बार फिर से सोनाली एक्सप्रेस बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके हैं। शानदार हमारे साउंड सिस्टम जो है इस बार देखा जाए कोट नाका की, 4 बेस है, 3 ऊपर टॉप है, एक मॉनिटर है और लाइव 24 इवेंट लाइव संदेश पाटिल बोरली इनकी वेबसाइट। इस वेबसाइट के अंदर कौन कौन है, चांबो है, विवेक है, प्रणय, सब कुछ है, अमोल है, ये अक्षय है, ये सब लोग है अंदर। इतनी संदेश पाटिल की ये सेना मजबूत है ना। अक्षय बहुत अच्छा क्रिकेट भी खेलता है, लेकिन उनका जो चांबो की एक रील है ना, वो रील कल मैंने देखा उसकी रील, वो क्या कह रहा था अपने स्टाइल से, बहुत भारा हिंदी बोल रहा था। और ये देखिए अपील जरूर की थी, दोनों अंपायर ने क्रिकेट अच्छा खेला हुआ है, रुपेश पाटिल और लालचंद गावंड। और हवा के झोंकों के साथ देखिए अपने शरीर के अंदर हवा डाल रहे हैं। 17 स्कोर और हुक किया और चल गए गेंद फाइनल सीमा रेखा के बाहर, दंदनाती हुई चली गई है 4 रन डीजे। टप्पा पीछे रखा था तो टीम का टोटल स्कोर 21 पे जा चुका है। 4 बॉल शेष है अभी तक और जीतने के लिए 44 रनों की जरूरत है। पॉइंट है, शॉर्ट कवर है, 5 स्लीप पीछे है। एक खिलाड़ी इस बार देखा जाए तो शॉर्ट स्क्वायर लेग के ऊपर तैनात किया है दायरे के अंदर और बाकी खिलाड़ी डीप पे तैनात है। इस बीच आदेश की अगली बॉल
राइट आर्म ओवर द विकेट से ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है, लेकिन फील्डर स्क्वायर लेग के ऊपर तैनात थे और अच्छा विकेट कीपर ने इस बार देखा जाए इस बॉल को गैदर किया। मगर एक सिंगल के साथ हम देख सकते हैं सांगड़े का स्कोर 22। जो टारगेट है मेरे हिसाब से उनके सामने 65 का है। 43 15 चेंडू आणि 43 धावांची गरज। इसी बीच और विकेट से ये सामने दिए, ये नहीं चलेगा भैया। गाय के इलाके के ऊपर से गेंद देखिए, सीधी अंतरिक्ष यस बैंक का मैक्सिमम। अट्ठाईस स्कोर 28 स्कोर। यस अच्छी बॉल। देखिए प्रणीत ने जैसा कह दिया कि बॉल एक डालना आपको अच्छा है। प्रणीत देखिए कितना बड़ा हो गया। बहुत एंजॉय किया हमने उस नाइट ट्रॉफी में। जब छोटा था हमेशा मुझे कहता था तुम ही बोलो, लेकिन आज भी क्रिकेट के लिए उनके पिताजी का मैं दादा कड़ू इनका बहुत बड़ा योगदान है। और आज बच्चा उनका खेल रहे हैं। उनके बाद हमारे रोहित कड़ू, उनके पिताजी राकेश भाई, वो भी अच्छा इंसान और अच्छे क्रिकेटर थे। आउटसाइड ऑफ स्टंप बॉल रखी हुई है और इसी के साथ ही ओव्हर खत्म। 3 षटकानंतर सांगडे संघ धावसंख्या 28। आता विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावांची गरज। 12 ला 37। और जब सोनारी बल्लेबाजी कर रहे थे तो 3 ओवर में उनका स्कोर सोनारी का 50 था। अभी 3 ओवर में सांगड़े बैटिंग कर रही है, रन चेसिंग में उनका 28 है, तो उन्हें 12 गेंदों में 37 चाहिए। और देखिए प्रथमेश रोशन ये जो गेंदबाज थे उन्होंने चौथा 5वां ओवर फेंका, सफल ओवर साबित हो गया। लेकिन उनके जो आशीष जो गेंदबाज थे वो आरंभिक गेंदबाज, उनकी पिटाई ज्यादा हुई। क्या पिटाई हो चुकी है तो इसका बदला आप कब लेंगे? 12 में 37 चाहिए। थोड़ी सी इस बार देखा जाए ये अभी उमस थोड़ी बढ़नी जा रही है और पानी चाहिए किसी क्रिकेटर खिलाड़ियों को। थकान आ रही तो पानी का आनंद लीजिए, क्योंकि हम तो देखिए छाए में बैठकर कमेंट्री कर रहे। आप पूरी तरह से क्रिकेट के हीरो हैं। आपको देखने के लिए तमाशे के बीच भरा हुआ ये टाउनशिप का लाजवाब मैदान। अमोल देखिए कितनी बॉडी है भीम की जैसी उनकी। खाता है चांबो जैसे ही, चांबो के पार्टनर है वो सभी। चांबो, अमोल, उसके बाद कंचन पालकर, ये लोग बॉडी वाले हैं ना। मास ज्यादा है, मास ज्यादा है, लेकिन गेंद ऊपर है। क्या कैच की संभावना है? इस गॉन। दिनेश कड़ू ने लपका कैच और विकेट नंबर याद देखा जाए दूसरा गॉन। सांगड़े टीम का बल्लेबाज आ रहे हैं ड्रेसिंग रूम में वापस, जिनका नाम है आशीष पाटिल, जिन्होंने अपनी टीम के लिए मेरे हिसाब से यह देखा जाए तो 18 रनों का योगदान दिया। उसमें 2 बाउंड्रीज, 1 छक्का और 4 सिंगल है। पारी टेडी जी। मेहमानों का स्वागत पूरी तरह से तुतारी, जो महाराष्ट्र की परंपरा है, जो हमारे तुतारी वाले हैं, उन्होंने बहुत बड़ी शोभा लाई। उनका भी हार्दिक स्वागत कर रहे हम। लेकिन नए बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे बैटिंग के मांग सुधीर पाटिल। ये भी एक आक्रामक खिलाड़ी है, लेकिन अब टीम को रन चाहिए। जो रन इकट्ठा करना आपको आना चाहिए। यस, इस बार या मिड विकेट के ऊपर कैच इट आउट। इसी के साथ लगभग देखा जाए विकेट नंबर यहां तीसरा गॉन। और कैच को इस बार देखा जाए लपक लिया है प्रणीत कड़ू ने। व्हाट ए कैच प्रणीत, लीजिए।
टोटल स्कोर है 28। 10 गेंदे अभी शेष है और 37 10-37 10 गेंदे 37 और हवा में लॉफ किया है, मिस टाइम शॉट है लेकिन फील्डर कोई मौजूद नहीं है। स्क्वायर लेग के ऊपर गेंद गिर चुकी है लेकिन बैकवर्ड स्क्वायर लेग खिलाड़ी ने आकर इस बार देखा जाए इस गेंद को पकड़ा, तब तक सिंगल मिलेगा। प्रशांत कड़ू ये भी काफी उन्होंने क्रिकेट अच्छा खेला हुआ है, आज भी खेल रहे और आने वाले 9 बॉल और 36 चाहिए। और एक सिंगल के साथ ही प्रशांत कड़ू का काफी अच्छा ओवर साबित हो चुका है। ये ओवर में रन बनने चाहिए थे सांगड़े के, लेकिन रन आए बस 7। उन्होंने 2 सफलता हासिल किए। आखिरी 6 बॉल शेष और जीतने के लिए रन चाहिए 36। 5 छक्के जो रिंकू सिंह ने कारनामा किया था ना, कि कोलकाता के टीम के अंदर थे ना, वो गुजरात के खिलाफ उन्होंने कारनामा किया था। यश दयाल को उन्होंने ठोके थे, बिल्कुल सही। और वो देखिए अभी गेंदबाजी करने के लिए रोनित कड़ू आज। रोनित कड़ू की हेयर स्टाइल देखो, उनकी चश्मा, वो देख के मुझे डैनियल विक्टोरी की याद आ गई, न्यूजीलैंड के। विक्टोरिया ऐसे ही थे, लेकिन वो जबरदस्त एक ऑलराउंडर खिलाड़ी थे। लेफ्ट हैंड बॉलर ये भी है वही, बिल्कुल उनकी जैसे एक्शन है। और प्रशांत भाई के नहीं, इस बार संधि या पप्पू के पास गेंद, लव का कैच और इसी के साथ विकेट नंबर यहां चौथा गॉन होता हुआ सांगड़े का। अब सांगड़े टीम ने टेक दिया ऐसा लग रहा है। में 5 छक्के चाहिए, एक गेंद मिस नहीं होनी चाहिए। रिंकू सिंह का कारनामा आपको करना पड़ेगा, रिंकू सिंह बनना पड़ेगा, जिन्होंने गुजरात के खिलाफ टीम के खिलाफ उन्होंने 5 छक्के लगा दिए थे। बाउंड्री मिलेगी लगती है, इस गैप में गेंद आ गई है मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच। एक शानदार चौवा, बाउंड्री से कुछ नहीं होगा। अभी धरती में क्या मजा है, जमीन के ऊपर कुछ नहीं मजा। शॉट आकाश में चाहिए और वो आउट ऑफ द पार चाहिए। $39। ये गेंद को उड़ाया और ये भी चौका मिलेगा लगता है। बाउंड्री सामने डाउन द ग्राउंड, इट्स अ 4 रन। यस, हवा में जरूर है इस बार। लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, लेकिन फायदा कुछ नहीं। मुझे अब लग रहा है कि सांगड़े इस डैडी ट्रॉफी में उनका स्थान रहना कठिन हुआ है और मैच जीतना बहुत कठिन हो चुका है, क्योंकि ये शुरू में पटाखे जोरदार आना चाहिए था, लेकिन अभी प्रेशर आ गया है। बची हुई 2 गेंदें शेष, आउट ऑफ, मुझे लगता है कि औपचारिकता बाकी है। सिक्सर आया है जरूर, अब कितने मारेंगे कुछ फायदा नहीं, लेकिन छक्के से इस बार देखा जाए दबाव हटने वाला नहीं है, लेकिन स्कोर जो है वो आगे बढ़ेगा। और ये सिक्सर गया है, तो मुझे लग रहा है कि इस बीच जहां देखा जाए तो 8 रनों से ये मुकाबला जीता सोनारी टीम ने। अभिनंदन सोनारी टीम और हार्ड लक सांगड़े टीम, आपने आकर डैडी ट्रॉफी में सहभाग लिया।
आपके इस खेल के लिए आपको हम ढेर सारी बधाइयां देते हैं। आपने खेल अच्छा दिखाया, हार जीत क्रिकेट का हिस्सा है। मैच अच्छी हो गई, देखने को मजा आया। अभी हस्तोन्नत कीजिए, अभी दोस्ती महत्वपूर्ण है। लाइन से आओ, लाइन अप करो और उसके बाद हम कहेंगे मैन ऑफ द मैच मिस्टर संदीप पाटिल, जिन्होंने 30 रनों की एक जबरदस्त मैराथन इनिंग खेली। और संदीप पाटिल पप्पू को हम निमंत्रण दे रहे हैं कि मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए हमारे मंच के ऊपर आइए। आणि सन्माननीय आमचे